चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत. प्रेक्षकांना गेली 40 वर्षाची सवय तुम्ही लावली आहे की तुम्ही आणणार म्हणजे काहीतरी दर्जेदार नाटक असणार आणि चांगलं नाटक असणार. खूप गाजलेली आणि यशस्वी नाटकं तुमच्या सोबत आहेत किंवा तुम्ही केलेली आहेत. तर कधी अपयशाचा सामना करावा लागला का आणि अपयशाची तुम्हाला भीती वाटते का? गणिताचा पेपर आहे माझा आणि मी म्हणाले की सगळे आज देतील मी उद्या देतो, चालेल का? असं नाहीये की करायचंय म्हणून नाटक करायचंय, ते मला अजिबात पटणार गोष्ट नाहीये. हा स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्ही संहितेत काय पाहता की कलाकारांसोबत तुमचं नातं कसं असतं? नाही, आता सगळ्या माध्यमात काम करतो, त्याला या विषयावर उद्या वेब सिरीज करावी वाटली नाही, त्याला मराठी सिनेमा करावा असं वाटलं नाही, त्याला नाटक करावं असं वाटलं. मग 8 तासाचं नाटक करताना अगदी आमच्याच क्षेत्रातली माणसं म्हणले की 8 तास बघायला कोण येईल. आम्ही बरेच दिवस झाले नाटक करूया असं म्हणत होतो, पण असंच होत होतं की अरे मग करायचं इतक्या दिवसांनी तर ते असं असलं पाहिजे, खणखणीत पाहिजे, त्याला चॅलेंज पाहिजे, त्याला मला आमच्या दोघांची भांडणं झाली पाहिजेत. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत एक नवीन सादर करीत आहेत नाही आहेत म्हटलं की उगाच आदरार्थी वाटतं. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे असं विनम्र म्हणतो मी. पण मी म्हणताना म्हणजे राज साहेबांनी सांगितलेलं आहे. नाही तर बोलण्यात ठेवूया आपण. हा तर नवीन नाटक सर तुम्ही घेऊन येत आहे आणि प्रेक्षकांना गेली 40 वर्षाची सवय तुम्ही लावली आहे की तुम्ही आणणार म्हणजे काहीतरी दर्जेदार नाटक असणार आणि चांगलं नाटक असणार. तर या नवीन येणाऱ्या नाटकाबद्दल काय तुम्ही? तू जे म्हणालास ते जबाबदारीची जाणीव मला आहे आणि मी एकटाच नाही आहे. या सगळ्या चांगल्या रंगभूमीच्या प्रवासामध्ये 3-4 पिढ्या कामाच्या आहेत, ज्याच्यामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक लेखक दिग्दर्शक आहेत, उत्तम नट आहेत आणि ते कॉम्बिनेशन करून आपण दरवेळेला काहीतरी एक नव्या रंगावृत्ती करून एक नवीन रचना करून आपण लोकांसमोर जात असतो. त्यामुळे त्या जबाबदारीची जाणीव मात्र आहे आणि कारण आता असं नाहीये की करायचंय म्हणून नाटक करायचंय, ते मला अजिबात पटणार गोष्ट नाहीये. त्या बाबतीत माझी स्पष्ट भूमिका दिग्दर्शक म्हणून असते. तर मुळात असलं पाहिजे नाटकात काहीतरी सकस असलं पाहिजे, विचारांच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने, रचनेच्या दृष्टीने. हा, त्याच्याबरोबर बोलून आपण काही सुधारणाही करू शकतो, ती शक्यता असते. पण या सगळ्या शक्यतांना पार केलं क्षितिजनी आणि फार सुंदर नाटक एक लिहिलेलं आहे. ज्याला सुंदर म्हणजे ते फक्त चांगलं वरवरचं असं नाही आहे, ते त्रास देणारं आहे, ते अस्वस्थ करणार आहे, विचार करायला लावणार आहे, तुम्हाला हसवणारं पण आहे, तुमच्याच पेचाकडे नीट बघायला लावणार आहे. जसं आपण खरं तर जगतो आयुष्य, त्या आयुष्यामध्ये नटाच्या आयुष्यातली एक करणारा रोल आणि त्याच्या मागचं त्याचं पर्सनल आयुष्य अशी डबल आहे. आणि मी जसं म्हणालो की त्यांनी केलेली भूमिका आणि त्याला घ्यावी लागणारी भूमिका अशा त्या नाटकाची रचना आहे. त्यांनी खूप चांगला अभ्यास केलाय, खूप चांगली मांडणी आहे आणि त्याच्यामध्ये नाटकाच्या शक्यता खूप मोठ्या दडलेल्या आहेत. आणि नाही तर आपल्याकडे मराठी नाटकाला तशी परंपरा आहे की मराठी नाटक एक सकस येणं, जर लोक वाट बघत असतील आनंदाने, अपेक्षेने, तर आपण त्या अपेक्षेला पुरं पडलो पाहिजे. हे मी सतत पाळायचा प्रयत्न केलोय. त्या सगळ्या अपेक्षांना वर उतरणारं नाटक आहे आणि अतिशय छान. मला म्हणजे संस्था माझी मोठी आहे, जगिशा आणि अष्टविनायक, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव, दोघही जण. आणि तुम्ही बघताय की एक तप झालं या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये. आम्ही उत्तम काम करतोय, चॅलेंजिंग काम करतोय, कधी जुनं करतोय, कधी नवं करतोय. त्या जुन्याला जुने पण नाही, क्लासिक आहे, क्लासिक अभिजातपणा आहे म्हणून ते पुन्हा करतो. हे एक नवीन नाटक करायला मिळालं याचा खूप मोठा आनंद आहे. आणि सचिन खेडेकर बरोबर मी खूप काम केलंय, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की 93-94 मध्ये मी जे 8 तासाचं नाटक केलं त्यात तो होता. माझ्या 3 सिनेमांमध्ये होता. मी मौनराग जे अभिवाचन करतो आणि तो सादरीकरण करतो त्यात होता. मी दूरचित्रवाणीवर पुलंच्या साहित्यावर आधारित म्हणजे व्यक्ती स्टेजवरही केलं होतं, तिकडेही केलं. त्याच्यातलं नंदा प्रधान हे त्यांनी केलं होतं. त्यामुळे खूप काम केलं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर तो व्यस्त होता, त्याच्या पर्सनल आयुष्यात गेली 10-15 वर्ष नकळत प्रायोरिटीज वाईज. आणि तो एक भाषेची पण मर्यादा ओलांडून तिकडे गेला होता. तो मराठीत होता, तो हिंदीत होता. त्यांनी टेलिव्हिजन न करता सिनेमा आणि वेब सिरीज केलं होतं. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर, वेगवेगळ्या सुपरस्टार्स बरोबर काम केलं आणि त्याचं एक नट म्हणून एक सामर्थ्य आहे, त्याची एक व्यक्तिमत्व आहे, त्याचा आवाज आहे, त्याची समज आहे. ते मला खुणावत होतं. आम्ही बरेच दिवस झाले नाटक करूया असं म्हणत होतो, पण असंच होत होतं की अरे मग करायचं इतक्या दिवसांनी तर ते
असं असलं पाहिजे, खणखणीत पाहिजे, त्याला चॅलेंज पाहिजे, त्याला मला, आमच्या दोघांची भांडणं झाली पाहिजेत. असं होतं ना की तो आता सगळ्या माध्यमात काम करतो, त्याला या विषयावर उद्या वेब सिरीज करावी वाटली नाही, त्याला मराठी सिनेमा करावा असं वाटलं नाही, त्याला नाटक करावं असं वाटलं. असं मतभेद झाले पाहिजेत की ते त्या भूमिकेसाठी आपण हे करूया, हे असं. तर खूप छान प्रोसेस होती आणि त्यांनी खूप चांगला वेळ दिला, खूप सिन्सिअरली दिला. कारण असंही होतं की तुम्ही जेव्हा इतर माध्यमात 2 दशकं काम करता तेव्हा परत रंगभूमीकडे येताना तुम्हाला बेसिक्स कडे जावं लागतं. पण तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटक या माध्यमापासून प्रत्यक्ष सहभागी नव्हता पण दूर गेला नव्हता. तो नवीन येणारं प्रत्येक नाटक, सचिनची बायको, त्याची 2 मुलं, हे प्रत्येक नाटक बघतात, चर्चा करतात. ते नाटक आवडलं असेल तर त्या लोकांना छानपैकी बोलवून जेवू खाऊ घालतात. असं त्याचा एक संपर्क, त्याला नाटकाविषयीची ओढ आहे, प्रेम आहे. आणि हे नाटक आल्यावर तो खुश झाला, त्याच्या घरचे पण खूप खुश झाले. अरे आणि तुम्ही दोघे एकत्र काम करताय याचाही आनंद झाला. एक कम्फर्ट झोन आहे आणि समज बरोबर डेव्हलप झालेली आहे. आम्ही मागे पुढे आहोत, म्हणजे एक 2-3 वर्षाचाच आमच्या वयाचा अंतर, त्यामुळे समविचारी, समवयस्क. नाटकातल्या काही गोष्टींविषयी पण आमचं मतभेद असू शकतं, पण नाटक करण्याच्या प्रामाणिकपणाबद्दल दोघांचं एकमत आहे. त्यामुळे खूप मजा आली काम करायला त्याच्याबरोबर. समिधा आणि इतर माणसं, मी जसं म्हणालो की वेगवेगळ्या ठिकाणाहून मी ते बोलवले, त्यांना निवडलं, त्यांना जोखलं, त्यांची ऑडिशन घेतली, त्याच्यानंतर सिलेक्शन केलं आणि मी उत्तम पात्र झाली. 6च्या 6. प्रत्येकाला एक ठोस भूमिका आहे, प्रत्येकाला एक कॅरेक्टर आहे, प्रत्येकाला एक भाषा आहे, प्रत्येकाची एक दृष्टिकोन आहे आणि त्याचा नाटकात मध्ये पूर्ण छान घुसळण झालेली. माध्यमात काम करणारा माणूस आहे, त्याची एक कलाकृती असते की जो ती खूप मोठी असते. म्हणजे आता आपण शोलेचं उदाहरण घेतलं तर रमेश सिप्पींनी शोले दिला, तसं तुमच्या बाबतीत एखाद्या कलाकृतीवर नाही होत, तुम्ही असंख्य कलाकृती अशा दिल्यात की ज्या खणखणीत वाजल्यात आणि त्याचं खूप कौतुक झालं. 4 चौघी असेल, ते मी ज्याला म्हणतो ना की आपण स्वतःला नेहमी पेचात पाडून घ्यायला तयार असलं पाहिजे. बरोबर आहे. मग 8 तासाचं नाटक करताना अगदी आमच्याच क्षेत्रातली माणसं म्हणले की 8 तास बघायला कोण येईल. बरोबर. तर मला नाही वाटत असं कधी. मी म्हटलं मला वाटतंय ना तर नक्की येतील. बरोबर. म्हणून स्वतःचं कन्व्हिक्शन, म्हणजे मला जर वाटलं, आत्ताच्या माझ्या अनुभवाचा वापर मी यासाठीच केला पाहिजे की हे नाटक वाचल्यानंतर हे मला करावंसं वाटतंय आणि आज ते आलं पाहिजे, तर मग मी त्याच्यासाठी लढलो पाहिजे. मग मी तसं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं पाहिजे, तशी माणसं निवडली पाहिजेत आणि चला आपण एक चांगलं काम करतो. जसं आपण म्हणतो ना की आपण एखादं पुस्तक वाचलं तर म्हणतो अरे तू वाच, आपण एखादा सिनेमा बघितला म्हणतो तू बघ. तर तसंच असतं, अरे आपल्याकडे एक नाटक आलं आपण मिळून करूया. आणि ती एनर्जी असते, कारण एकट्या लेखकांनी लिहिणं, मग मी दोघांनी वाचणं, मग मी सगळ्यांसमोर वाचणं, मग मी त्याची तालीम करणं, मग त्याच्यात तंत्रज्ञ येणं आणि प्रत्येक प्रयोगाला उद्या 800-1000 प्रेक्षक येणं आणि मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ही खूप मोठी मुवमेंट असते, ही खूप मोठी घटना असते, खूप मोठा प्रवास असतो. बरोबर. आणि तो करण्याचा आनंद मिळाला पाहिजे. आपल्याला कुठे पोहोचायचंय हे तर महत्वाचं असतं, पण प्रवासही आनंदाचा झाला. बरोबर आहे. अशी माझी तालीम, माझी डिझायनिंग, चर्चा, हे सगळं खूप पॉझिटिव्ह झालं. गेल्या 40 वर्षात म्हणजे भक्ती बर्वे इनामदार यांच्यापासून ते आता ज्या तुमच्या नाटकातली सगळ्यात लहान, तर ती पण आता असं म्हणाली की तुम्ही मित्र म्हणून तिच्यासोबत वावरता. तर हे कलाकारांसोबत तुमचं नातं कसं असतं? नाही, आता तू म्हणालास तेच आहे. जर तिने तसं म्हणणं, हेच तुला चित्र तालमीत काय असेल ते दिसलं असते. मला उलट मजा वाटते. असा काहीतरी एक वयाचा, अनुभवाचा तोरा आणि मग काहीतरी माज आणि एक अहंकार आणि मी त्यांच्याशी न बोलणं, तुटक वागणं. अरे गंमत काय आहे, नाटक हे माध्यम असं आहे की तुझे सगळे अहंकार, द्वेष, लोभ, मत्सर, हेवे दावे गाळून पाडणारी कला आहे. त्याच्यामुळे तुला त्यांच्या बरोबर सामील करून घेऊन तुला काम करायचं असतं. मग तिचं वय आहे, तिची काय नेमके विचार आहेत, ती या रोलला कशी सूट आहे. बरं, मीच बोलवलं ना तिला, तर त्याच्यानंतर मीच बोलवून तिला मीच काहीतरी तुसडेपणाने वागणं किंवा आव आणणं किंवा नाही मला सांगावं लागेल, करावं लागेल, करून घ्यावं लागेल. हे करत असताना नट आहे ना, नट हा खूप लहान मुलासारखा असतो. त्याचं पॅम्परिंग म्हणत नाही मी, पण त्याला त्याचं अटेन्शन द्यावं लागतं, त्याला त्या प्रक्रियेत घ्यावं लागतं त्याला. आणि दिग्दर्शकांना मोठा स्कॅनर घेऊन बसलेला असतो, त्याला त्याचा जो अनकम्फर्टनेस असतो, तो कुठे तो त्याला गडबड होते, त्याचा काय प्रॉब्लेम होतोय, इन अ वे तो काउन्सिलर असतो त्याचा. त्याला समजून सांगत असतो, तो समजून घेत असतो. एखादा नट जेव्हा घरी काहीतरी
घटना घडलेली आहे किंवा तो वेगळ्या विचारात आहे आणि तो तालमीत आला. माझं म्हणणं नाटक ही अशी गोष्ट आहे की तुला ते विसरायला लावतं आणि इथे तुला वेगळ्या माणसाच्या भूमिकेत शिरून तुला मदत करतं, तुला एक वेगळ्या प्रकारे ते निचरा करतं तुझ्या भावनांचा आणि तुला एक छान ऊर्जा देतं. तीच ऊर्जा एकमेकांना दिली पाहिजे. लहान मोठं वय छोटं मोठं याच्याशी मला काही, त्यामुळे तिने माझ्याबरोबर एक छोटं काम केलं होतं मनसुद्ध तुझं या मालिकेमध्ये आणि मला तिच्यातला स्पार्क आठवला. ती झेवियर्सला आहे, मराठी उत्तम वाचते, झेवियर्स केलंय, ती मास कम्युनिकेशन करते, ती सिनेमांना जाहिरात एजन्सीमध्ये काम करते आणि मला ते तिच्यामध्ये त्या जे माझं कुहू नावाचं पात्र आहे ती करेक्ट त्याच्यासाठी मला वाटली आणि मग छान झालं. त्याच्यामुळे अतुल वेगळीकडनं आला, सुयश वेगळीकडनं आला, जयश्री वेगळीकडनं आली. समिधा बरोबर मी काम केलेलं आहे, तिला अगदी ग्रो होताना बघितलंय नटी म्हणून. ती आणि त्याचा नवरा अभिजित गुरु, तो लेखक आहे, तो माझ्याबरोबर असिस्टंट डिरेक्टर होता 3-4 सिनेमांना आणि समिधानी माझ्याबरोबर गेट वेल सोन मध्ये काम केलेलं आहे. सो मला हा कम्फर्ट झोन पाहिजे असतो आणि मला शिस्तीचे नट आवश्यक असतं. मला हे आपण चला गंमत म्हणून करूया असं नाही, नाटक गंमत म्हणून, उद्या गमतीचं नाटक विनोदी नाटक पण करायचं असेल तर ते सिरियसलीच करावं. ती कारण जी डिसिप्लिन आहे नाटक उभं राहण्याची, तिथे तुमची शिस्त खूप महत्वाची असते आणि आपण आपला वेळ काढून इथे येतोय, आपल्याला रोज काहीतरी आपल्यालाच आनंद निर्माण झाला पाहिजे किंवा शिकता आलं पाहिजे. एक्झॅक्टली त्या पद्धतीने. डॉक्टर तुम्ही सुद्धा किंवा ज्याचा त्याचा प्रश्न अशी खूप गाजलेली आणि यशस्वी नाटकं तुमच्या सोबत आहेत किंवा तुम्ही केलेली आहे, तर कधी अपयशाचा सामना करावा लागला का आणि अपयशाची तुम्हाला भीती वाटते का? मला नाही वाटत खरं म्हणजे चांगलं, म्हणजे मला हे मी बोलू की नाही मला वाटत नाही, पण मला खरं तर अपयशाचा सामना करावा लागला नाही. पण ते काही नशिबाने झालं असं मी मानत नाही. माझे ग्रहबळ खूप छान होतं आणि मग मी त्या एका विशिष्ट तारखेला ते ओपन केली म्हणून चांगली झाली नाही, तर त्याच्यात माझ्या लेखकांनी ते चांगलं लिहिलं होतं, मी जेन्युइनली काम केलं होतं. जेव्हा सगळ्यांना वाटतं की हे छान आहे आणि करायचं, तर ते जर आपण निष्ठेने केलं का अपयश येईल त्याला. आणि माझा मराठी प्रेक्षकांवर फारच विश्वास आहे. बरोबर. कारण मला माहिती आहे की त्यांना बरोबर चांगलं वाईट कळतं. बरोबर. आणि त्याचा अनुभव मी एवढी वर्ष घेतो आहे. त्यामुळे मला जेव्हा कोणी म्हणतं की तुमचं नाटक आम्हाला उत्सुकता होती, तर ती जबाबदारी आहे ना माझ्यावर. मला आनंद होण्यापेक्षा मी जरा वेळ, अरे बापरे बरोबर आहे, आता जर तू माझ्या नाटकाला आलास परत एकदा, तर मी परत एकदा जाताना नाही आवडलं बरं का मला हे नाटक, असं तुझ्याकडनं येणं गरजेचं आहे. म्हणजे मी त्या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणे सहभागी झालो होतो याच ते उत्तर असतं, असं मी बघतो. नाट्य निर्मात्यांची सुरुवात केली तर तुम्ही मोहन वाघ ते दिलीप वेगवेगळ्या लोकांसोबत तुम्ही काम केले, तर तिथे कधी अडचणी नाही आल्यात किंवा तुम्हाला तिची भिडण्याची एक वृत्ती आहे की नाही? मला कसं वाटतं काय असतं ना, माणसं पण आपल्याला जोखत असतात की अरे याची पॅशन आहे, अरे हा जेन्युइन आहे. ते मोहन वाघांसारखा माणूस किती सिनियर होता, आम्ही जेव्हा त्यांच्या समोर जाऊन उभं राहिलो तेव्हा 24 वर्षांचा होतो. पणशीकरांबरोबर काम केलं, पालेकरांबरोबर काम केलं, विक्रम गोखलेंबरोबर काम केलं, मोहन जोशींबरोबर काम केलं, वंदना गुप्ते, भक्ती बर्वे, रीमा लागू, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, शिवाजी साटम, यू नेम इट. तसंच तरुण पिढी पण आली जी कॉलेज मधनं होती. संजय नार्वेकर असेल, सोनिया परचुरे असेल, अतुल परचुरे असेल, ही सगळी मंडळी, सुमित राघवन होता. हे म्हणजे आता याच्यामध्ये जाई आहे, याच्यामध्ये सुयश आहे. तर प्रत्येक नाटकात म्हणजे माझ्या कुटुंबाचा विस्तार वाढत चाललाय ना, त्यामुळे मला मजा येते आणि मला असं वाटतं की मी त्या बॅरिकेड्स तोडल्या. म्हणजे कुठल्याच एका संस्थेकडे नाही तर सगळ्या संस्थांबरोबर. मी चंद्रलेखात काम केलं, सुयोगमध्ये काम केलं, लताबाईंकडे म्हणजे चिंतामणीमध्ये काम केलं, आविष्कार संस्थेत काम केलं, अष्टविनायक मध्ये काम केलं, म्हणशील त्या संस्थेत काम केलं. त्यामुळे या सगळ्यांना, अश्वमी थिएटर्स मध्ये काम केलं, या सगळ्यांच्या बरोबर माझा रॅपो आहे या सगळ्या निर्मात्यांमध्ये. आणि त्यांना एवढं कळलेलं आहे की हा नाटक वेळा हा प्रलोभनांना बळी पडत नाही तर चांगल्या नाटकाच्या प्रेमासाठी येतो. त्यामुळे मला माझ्याशी सगळेच जण, माझं ओपन रिलेशनशिप, कुठल्याही प्रकारचं कल्चरल पॉलिटिक्स वाटत नाही. बरोबर. माझ्याकडे कोणीही नाटक घेऊन, म्हणजे माझी स्वतःची संस्था आहे, पण मला दुसऱ्या कोणाच्या संस्थेने विचारलं तर मी जरूर नाटक करेन आणि केलेले पण. त्यामुळे तेवढा ओपननेस आहे. मला असं वाटतं की आपल्याला आवडीच्या कामात आपल्याला एवढं काम करायला मिळतंय याचा आनंद मी घेतो. तुमच्याशी बोलणं ही नेहमीच पर्वणी असते, खूप गोष्टी शिकायला मिळते. एक शेवटचा प्रश्न विचारतो की जसं महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांना तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे आणि ते बोलून पण दाखवतात, तसंच महाराष्ट्रातल्या अनेक लेखकांना पण तुमच्यासोबत काम करायची इच्छा आहे. त्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यातलं
कुठलं तरी एक नाटक किंवा एखादं नाटक चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित करावं, त्याच्यासाठी मग हा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही संहितेत काय पाहता की जसं नाही आता हे समजा संहितेत पाय पाहता असं नको म्हणूया. मला असं वाटतं की एक 10 नाटककारांना माझ्याबरोबर नाटक करायचं ही आनंदाची गोष्ट आहे, पण मला वैयक्तिक मर्यादा आहे ना, म्हणजे मी ती 10 नाटकं एका वर्षात करू शकत नाही. त्यामुळे असं आहे, मला उलट वाटतं की मीच रॅपो वाढवतो. माझ्या डोक्यात असं खूप आहे, माझ्या आणि प्रशांत दळवीच्या संस्थेतर्फे, की एक नाटककारांची कार्यशाळा आपण घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याशी नीट डिस्कस करता येईल. आणि कसं होतं, एक स्क्रिप्ट बरं मी नव्या जुन्या सगळ्या नाटककारांची नाटकं वाचतो. बरोबर. मी कुठलंही असं नाहीये की मी नाही तुझं पहिलंच नाटक आहे, मी स्वरा मोकाशीचं पहिलंच नाटक दिग्दर्शित केलं. अशी खूप आहेत नावं. विद्यासागर अध्यापकचं नाटक मी दिग्दर्शित केलं. क्षितिज आता माझ्यापेक्षा लहानच आहे वयाने, तो नेक्स्ट जनरेशनचाच आहे माझ्यापेक्षा, पण त्याचंही नाटक केलं. अभिराम भडकमकर माझा समवयस्क होता, त्याचंही नाटक केलं. तेंडुलकरांचंही नाटक केलं, एलकुंचवारांचंही नाटक केलं. त्यामुळे मला असं वाटतं की तो निकष एकच असतो संहितेतला, की त्याला नाटक समजता येत. अच्छा. तो जो आता काय झालंय, माध्यमांची सरमिसळ झाली. तुम्ही साध्या एकांकिका स्पर्धा बघितल्या ना, त्या सुद्धा वेब सिरीजच्या पद्धतीने साधं लाइटिंग असेल, म्युझिक असेल, त्याच्यामध्ये ऍक्शन असेल, किंवा असं वाटतं अरे नाटक हे वेगळं आहे. या सगळ्यांमध्ये नाटकाची शक्ती वेगळी आहे, नाटकाची हत्यारं वेगळी आहेत, ते काम करण्याची प्रक्रिया पण वेगळी आहे नाटकाची. तर ते नाटक पण असलं पाहिजे त्या संहितेमध्ये, एवढीच अपेक्षा असते. आणि ते करेक्शनला जागा असते. असंही नाही की सगळेजण प्रत्येक जणच रेडी असेल, कसं असेल. बरोबर. आता 3-4 नाटक इतकं काम करून त्याचं एक परफेक्ट नाटक आलंय. प्रशांत दळवीची 12 नाटकं आल्यानंतर परफेक्ट नाटक आलंय. मतकरींची, एलकुंचवारांची नाटक. तर ते अनुभवानेच शिकतो. एक नाटक त्याचं उभं राहणं, त्याचं सिद्ध होणं. मला ना यश अपयशापेक्षा ते नाटक सिद्ध झालं पाहिजे. ज्याच्यासाठी नाटक केलं होतं, लिहिलं होतं, ते समोर दिसून तो अनुभव प्रेक्षकाला मिळतोय का? त्या कारणाने क्षितिज पटवर्धनला सुचलं एक नाटक हे भूमी. तर ते आता मला जर प्रेक्षक म्हणाले की नाही ना, आम्हाला तुमचं सगळं पोहोचलं आमच्यापर्यंत, तर तो आनंदाचा क्षण. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच खात्री आहे की तुमच्या आधीच्या नाटकासोबतच हेही नाटक खूप तुम्ही या बघायला या. त्याच्यात आपण उलट ओपनली डिस्कस करू, काय वाटलं काय नाही. पण एक ज्याला असं आपण म्हणतो की दर्जेदार आहे, खणखणीत आहे, चोख नाटक आहे, आणि त्याच्या खूप मेहनत चांगल्या पद्धतीने केली. आणि एक सर, प्रेक्षकांना एक मला तुमच्याविषयी सांगायचं आहे की अनेक दिग्दर्शक किंवा निर्माते आणि कलाकार असं म्हणतात की पहिले आड्डा प्रयोग येऊ नकोस, कारण नाटक बसलेलं नाही. तसं तुमच्या प्रयोगाबद्दल असं होत नाही. मी असं म्हणत नाही, कारण मला असं वाटतं ती जबाबदारी. आपण पहिल्या प्रयोगाला काय तिकीट लावत नाही का, फुकट ठेवतो का? नाही ना. मग आपण तयारी केली आणि एक प्रयोग अनाऊन्स केलाय, तर आता म्हणायचं की नाही तू जरा 4-5 प्रयोगानंतर असं कशाला पाहिजे. बरोबर. आणि हे बरं नाही का की माझी सगळी तयारी, म्हणजे गणिताचा पेपर आहे माझा, आणि मी म्हणाले की सगळे आज देतील, मी उद्या देतो, चालेल का? नाही ना, त्याच दिवशी द्यायला लागेल. तुझा अभ्यास झालाय, तुला परीक्षा आजच द्यायची आहे, मग ते काय किती मार्क पडतील ते तुझी गंमत आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक दिग्दर्शकाने, प्रत्येक संस्थेने, प्रत्येक नटाने असं म्हणावं, येस, कारण ना ते आपल्यावर घेतलं तर आपण पहिला प्रयोगही चांगला करू. इतकं साधं सोपं होतं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.